नाही, उपाशी तापाशी कुठेही राहा, तुमच्याकडे लक्ष सुद्धा देतील नाही. म्हणून कामगार योजनेमध्ये हे घोटाळा कसे करतात. आता हे काय डब्बे, तुम्हाला डब्बे वाटप करतात नाही, आणि सामुग्री पेटी वाटप करतात. मी या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की आपल्या जिल्ह्यामध्ये किती असे कामगार आहेत, तर यांच्याकडे आकडाच नाही. मी म्हटलं अरे पेट्या किती वाटतेल्या तुम्ही, तो सुद्धा यांच्याकडे आकडा नाही. वेळेवर काय करतात हे आताच भाऊनी सांगितलं का एका पेटीची किंमत, सामानाची किंमत 12,000, 10 ते 12,000 असते. म्हणजे हे लावतात आणि ओरिजिनल जे किंमत आहे फक्त 3 ते 4,000 रुपये राहतात. म्हणजे किती % घोटाळा झाला, म्हणजे खायचा तर किती आणि कोणाचा हक्क. एका कामगाराचा, जो कामगार दिवस रात्र मेहनत करते, पूर्ण देश घडवते, गाव घडवते, आणि अशा कामगाराच्या त्या ताटावर यांची नजर असते. हेच नाही तर जेव्हा भंडाऱ्यामध्ये पेटी वाटप जेव्हा चालू होतं आणि भांडे वाटप जेव्हा चालू होते, तेव्हा हे जाणून बुजून गाड्या नाही आहेत म्हणून लपवतात. त्यातल्या काही जवळपास 250 पेट्या बाहेर काढून ठेवल्या होत्या. जो 500 रुपये देईल त्याला एक पेटी, असं सुद्धा त्यांनी केलं. आणि प्रत्येक कामगाराकडून त्यांनी 100-100 रुपये लवकर लाईन मध्ये लागायचे म्हणून ते सुद्धा घेतले. आणि घेणारे माणसं कोण, अधिकारी वाटप एकही नव्हतं तिथं. त्या पगाराचे माणसं नव्हते, ज्याला तो कॉन्ट्रॅक्ट भेटला त्याचे माणसं नाही. भलते जसे गुंडे टाईपचे पोरं तिथं आले, त्यांनी ॲडिशनल कलेक्टरला बोलवलं, त्याला सुद्धा माहित नाही का हे माणसं कोण आहेत ना वाटप कशाचं आहे. त्याची आपण इन्क्वायरी लावली, पण सरकार त्यांच्या फेवरेबल असल्यामुळे काहीतरी साठगाठ